जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, नातेवाईक व मित्रमंडळी यांना शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका। आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आज आपण एका बिनविषारी सापाची माहिती पाहणार आहोत। राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सर्पांविषयी जनजागृतीचं काम अहोरात्र चालू आहे। आपलं चॅनल त्यांचं शतशः आभारी आहे। राहुल भाऊ तिकुटे यांना एक रेस्क्यू कॉल लागला व ते रेस्क्यूसाठी गेले असता त्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी सापांची पिल्लं वारंवार दिसत आहेत। त्याचा शोध घेतला असता भारत देशातील 4 प्रमुख विषारी सापांपैकी गोनस या सापाची 40 ते 45 पिल्लं त्यांना आढळली। त्यांना सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेला आहे। आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा घेऊया। मी निसर्गप्रेमी आहे। या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे। मानवजातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे। म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही व कोणाला मारू देणार नाही। गवत्या या बिनविषारी सापाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। या सापाला इंग्रजीमध्ये ग्रीन किल्डबॅक ग्रास स्नेक असे म्हणतात। आपण याचं वर्णन पाहूया। पूर्णपणे बिनविषारी, संपूर्ण शरीर गवताप्रमाणे हिरवे, मानेजवळ काळ्या टिपक्याचे पट्टे, पिल्लांचा मानेकडील भाग काळा, त्यामागे काळे पट्टे जे वाढीनुसार नाहीसे होत जातात, खवले खरखरीत, डोळे मोठे व त्यातील बाहुली गोल। लांबी पाहूया। सरासरी लांबी 2 फूट, अधिकतम 3.5 फूट। सापाचा प्रजनन काळ पाहूया। अंदाजे मार्च ते जून दरम्यान मादी 10 ते 15 अंडी घालते। सापाचं खाद्य हे बेडूक, पाल, सरडे इत्यादी। या सापाचं वास्तवस्थान रंग हिरवा असल्याने प्रामुख्याने हिरव्या गवताळ भागात आढळतो। दाट वस्ती, बाग व जंगले। या सापाचं परिशिष्ट पाहूया। IV परिशिष्टात हा साप मोडतो। सापाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर निशाचर पण दिवसाही दिसतो। हा साप गवतात राहणे पसंत करतो, त्यामुळे याला गवत्या असे म्हणतात। इंग्रजीमध्येही याला गवतावरून ग्रास स्नेक असे म्हणतात। या सापाला विषारी सापाच्या विषदंताप्रमाणे 2 मोठे दात असतात। विषदंत पोकळ असतात, पण गवत्या सापाचे हे दात भरीव असतात। हा साप काही वेळेस मान फुगवून नागासारखे कुंडली मारून बसतो। हा साप चापडा हा सापाप्रमाणे दिसतो। एखाद्याच्या मनातील सापाविषयी भीती घालवायची असल्यास हा साप योग्य आहे। अत्यंत लाजाळू असणारा हा साप क्वचितच चावल्याची नोंद आहे। वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा 1972 साली अंमलात आला असून या कायद्यानुसार सापांनाही संरक्षण मिळाले आहे। बेकायदेशीरपणे साप पकडणे, सापांना मारणे, त्यांचे प्रदर्शन करणे, तस्करी करणे, जवळ बाळगणे, त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे। सोबत 1975च्या निर्यात धोरण वन्यजीवापासून उत्पन्नाचा कायद्यात सुद्धा सापांना संरक्षण आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये 6 परिशिष्ट आहेत। परिशिष्ट 1 भाग 2, परिशिष्ट 2 भाग 2 आणि परिशिष्ट 4 यांच्या अंतर्गत सापांना संरक्षण मिळाले आहे। परिशिष्ट 1 भाग 2 व परिशिष्ट 2 भाग 2 या सूचीतील सापांना अधिक संरक्षण असून त्यांच्याबाबतचे नियमही अत्यंत कडक आहेत। त्यांच्या अंतर्गत येणारे नियम मोडल्यास सापांना मारणे, त्यांचा प्रदर्शन करणे, तस्करी करणे, छळ इत्यादी 3 ते 7 वर्षाची कैद व 10 ते 15,000 रुपयाचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते। परिशिष्ट 4 मधील सापांनाही कडक नियम लागू होतात। ॲनिमल कोर्टली ॲक्ट मध्येही सापांना संरक्षण दिलेले आहे।
मी आशा बाळगतो की आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल व गवत्या सापाविषयी आपणास संपूर्ण माहिती मिळाली असेल. आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका. आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.